राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महागाई विरोधातलं आंदोलन म्हणजे सौ चूहे खा के बिल्ली चली हजको अशातला प्रकार आहे. आमदार सदाभाऊ खोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महागाई विरोधातलं आंदोलन म्हणजे सौ चूहे खा के बिल्ली चली हजको अशातला हा प्रकार आहे. महागाईच्या आंदोलनामध्ये बोलत असताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील साहेब म्हणाले की मुंबईच्या माणसांना वडापाव महाग झाला तर काही फरक पडत नाही, पण त्यांना माहीत नाही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 106 हुतात्मे या मुंबईने दिलेले आहेत आणि मुंबईसह महाराष्ट्र निर्माण केलेला आहे. वडापाव मुंबईमध्ये न मिळाल्यामुळे अनेक लोकांनी गेल्या आठवड्याभरामध्ये टाचा खुडून प्राण सोडलेले आहेत. त्यामुळे जयंत पाटलांनी त्या ठिकाणी एक वडापावचं दुकान लावावं आणि मुंबईच्या जनतेचे प्राण वाचवावेत. नागपूरला कांदे पोहे महाग झाल्यानंतरच जाग येईल असा टोमणा मारण्यापेक्षा नागपूरच्या कांदेपोह्यांच्या दिशेनं आपण मात्र पाऊल टाकू नका. नागपूरकरांना कांदेपोहे कोणत्या दरात घ्यायचे हे मात्र निश्चित चांगलं कळतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महागाई विरोधातलं आंदोलन म्हणजे सो चुहे खाके बिल्ली चली हाजको अशातला हा प्रकार आहे. महागाईच्या आंदोलनामध्ये बोलत असताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील साहेब म्हटले की मुंबईच्या माणसांना वडापाव महाग झाला तर काही फार फरक पडत नाही, पण त्यांना माहित नाही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 106 हुतात्मे या मुंबईनं दिलेले आहेत आणि मुंबईसह महाराष्ट्र निर्माण केलेला आहे. वडापाव मुंबईमध्ये न मिळाल्यामुळं अनेक लोकांनी गेल्या आठवड्याभरामध्ये टाचा खुडू प्राण सोडलेले आहेत. त्यामुळे जयंत पाटलांनी त्या ठिकाणी एक वडापावचं दुकान लावावं आणि मुंबईच्या जनतेचं प्राण वाचवावेत. नागपूरला कांदे फळे महाग झाल्यानंतरच जाग येईल सरकारला असा टोमणा मारण्यापेक्षा नागपूरच्या कांद्या फळाच्या दिशेनं आपण मात्र पावलं टाकू नका. नागपूरकरांना कांदे फळे कोणत्या दरात घ्यायचे हे मात्र निश्चित चांगलं कळतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.